अयोध्येचा राजा झाल्यानंतर माझा जावाई किती शोभून दिसेल, विचार करतात जनकजीवर का. त्यावेळी त्याच ठिकाणी गुरु वशिष्ठजी आले आणि वशिष्ठजी म्हणू लागले की तुमच्याकडे म्हटले आणखी अशा किती कन्या आहेत. म्हटले आमच्याकडे आणखी 3 कन्या आहेत. म्हटले तुमच्याकडे 3 कन्या आहेत तर आमच्याकडे 3 मुलं आहेत, कशाला दुसरीकडे घरं पाहिजेत. आणि पाहता 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 सगळी बोलाचाली झाली. आणि ऐका ना, प्रभू रामचंद्राचे अनुज असणारे लक्ष्मणजी त्यांचा विवाह उर्मिले सोबत झालेला आहे. त्याचबरोबर भरतजींचा विवाह मांडवी सोबत आणि असणारे शत्रुघ्न त्यांचा विवाह श्रुतकीर्ती सोबत त्या ठिकाणी पार पडलेला आहे. आले होते एकच विवाह करण्यासाठी बरं का. मिथिलेला कसे आले होते, एकच विवाह संपन्न करायचा या उद्देशाने आले होते. परंतु एकाच मांडवामध्ये 4-4 विवाह त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. ही आपल्याला शिकवण आहे. आपण याच्यातून काय घ्यायचंय तर अनावश्यक असणारा खर्च आपण टाळला पाहिजे. एका मांडवात 4 विवाह संपन्न झाले, एकाच मांडवामध्ये पंक्ती बसल्या, अन्नदानाचा खर्चही वाचला आणि मंडपाचा खर्चही वाचला, साऊंड सिस्टीमचा खर्च पण वाचला बरं का अक्षयदादा. हां बघा ना, आपल्याला हे शिकता आलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला बरं का. आणि म्हणून मग त्या ठिकाणी सुंदर प्रकारचे 4 विवाह एकाच मंडपामध्ये संपन्न झाले. आणि सांगितलं जातं लग्नाच्या अगोदर ही वऱ्हाड 15 दिवसांनी आलेलं होतं बरं का. लग्नाच्या अगोदर यायला 4 दिवस लागले आणि मिथिलेमध्ये आल्यानंतर 15 दिवसाने लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा अनेक दिवस त्या ठिकाणी हे वऱ्हाड बरं का, नुसते नवरदेव नवरी नाही, पूर्णच्या पूर्ण वऱ्हाड त्या ठिकाणी अनेक दिवस त्या ठिकाणी राहिलेलं. आणि मग एके दिवशी सांगितलं 4ही मुली 4ही जावाई वाटे लावण्याचा सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी राजा जनकांनी केलेला आहे. जनकांनी वाटा लावलं, पण वाटा लावताना परिस्थिती फार बिकट होते बरं का, फार बिकट होते. कारण आई वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या लेकराला जपलेलं असतं. 18-20 वर्षे आई वडिलांच्या घरी ती मुलगी राहते आणि त्यानंतर तिला परक्या घरी त्या ठिकाणी जावं लागतं आणि गेलंच पाहिजे, संस्कृती आहे ती आपली. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सुंदर प्रकारे सर्व अयोध्यावासी प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी अयोध्येच्या वेशीवर उभे आहेत, फुलांचा वर्षाव करतायत. अयोध्येमधल्या स्त्रियांनी सुंदर उंची वस्त्र घातलेले आहेत आणि त्या सर्व आपल्या सुनांचं स्वागत करत आहेत, नवरदेव नवरींचं स्वागत करत आहेत. आणि मग दशरथ राजा आपल्या स्नुषा म्हणजे सुनांना घेऊन आपल्या मुलांसमवेत, आपल्या पुत्रांसमवेत, स्नुषांसमवेत अयोध्येमधील त्यांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्याबरोबर शास्त्रा सांगतोय, दशरथ राजा सांगतायत आपल्या पत्न्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, हे बघा आजपासून तुम्ही तुमच्या सुनांची काळजी कशी घ्यायची सांगू का तुम्हाला. हे बोललं पाहिजे हा प्रत्येक सासऱ्यानं. तुमच्या सुनाची काळजी कशी घ्यायची ऐका. कशी घ्यायची हो. पत्नी विचारू लागल्या, तुमच्या सुनांची काळजी तुम्ही अशी घ्यायची ज्याप्रमाणे आपल्या असणाऱ्या या पापण्या आहेत ना, पापण्या ज्याप्रमाणे भूगोळाची काळजी घेतात ना, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या सुनांची काळजी आजपासून घ्यायची आहे. असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणजी, भरतजी आणि शत्रुघ्नजी आणि 4ही त्यांच्या पत्न्या त्यांच्या समवेत आहेत आणि त्या ठिकाणी असणारा राजा बोलू लागलेले आहेत बरं का. आणि मग सुंदर प्रकारे आता प्रभू रामचंद्राचा आणि सर्व बंधू असणारे त्यांचा सुंदर प्रकारचा हा संसार सुरू होतोय बरं का. या ठिकाणी बालकांड संपवून आज आपण अयोध्याकांडामध्ये प्रवेश करत आहोत. बघा आपल्याला हे सुंदर शरीर भेटले बरं का. मनुष्य म्हणून घेण्याचे अधिकारी आपण
तेव्हाच होऊ शकतो. ज्यावेळी आपण भगवंताचे नामस्मरण करू, आपल्याला इतका सुंदर देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी सुंदर देह दिलाय. मुख कशासाठी दिले तर भजन करण्यासाठी, प्रभूचं नामस्मरण करण्यासाठी. कान कशासाठी दिले तर त्याची स्तुती ऐकण्यासाठी. डोळे कशाला दिले तर त्याचं रूप पाहण्यासाठी. पाय कशाला दिले तर तीर्थयात्रेला जाण्यासाठी. हात कशाला दिलेत तर दान धर्म करण्यासाठी. हात कशासाठी दिलेत? एका गावामध्ये मी असंच म्हटलं, हात कशासाठी दिलेत? खालून एका दादाचा आवाज आला, आपल्या शेतातलं सोडून दुसऱ्याच्या शेतातली मका आणून आपल्या म्हशीला टाकण्यासाठी. लोक करतात ना, शेजारच्या शेतात नसेल, शेजारच्या शेतातून आणायची मका कापून आणि आपल्या म्हशींना, आपल्या जनावरांना टाकायची. पण महाराज म्हणतायत आपण मनुष्य म्हणून घेतोय ना, मग मनुष्याच्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे? यशाम न विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मम. ज्याच्या आयुष्यामध्ये धर्म नाहीये, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्ञान नाहीये, ज्याच्या आयुष्यामध्ये नम्रता नाहीये, ज्याच्या आयुष्यामध्ये यश नाहीये, ज्याच्या आयुष्यामध्ये दान कधी घडलं नाही, ज्यानं कधी विद्येचं दान केलं नाही, ज्यानं कधी तपश्चर्या केली नाही, त्याला माणूस म्हणून घ्यायचा अधिकार नाही, शास्त्र सांगते, महाराज म्हणत आहेत. आणि म्हणून आपल्याला भजन करणं अत्यंत गरजेचं आहे बरं का. आणि भजन 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 म्हणजे तरी काय बरं माहिती आहे तुम्हाला? आदत बुरे सुधारलो, आदत बुरे सुधारलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो, आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. आपल्याला ज्या वाईट सवयी आहेत ना, त्या फक्त सवयी बंद करा, आपलं भजन त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेल, आपण मनुष्य म्हणून घेत असाल तर मनुष्याचं शरीर देवानं दिले, आणि खरंच मनुष्य व्हायचं असेल तर एक बार या अयोध्या कांडाची कथा ऐकून ती आपल्या अनुकरणात आणल्यानंतर, बघा अयोध्याकांड कसं आहे, अयोध्याकांडाची कथा ऐकून आपल्या स्मरणात ठेवून अनुकरणात जर आपण आणली आणि भक्तिभावाने जर ती आपण ऐकली तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय नक्की राहत नाही बरं का. एवढं सुंदर हे अयोध्याकांड आहे. पूज्य गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिले आणि त्या रामचरितमानसामधील असणारं हे अयोध्याकांड. या अयोध्याकांडामध्ये काय आहे? पत्नी कशी असावी, पती कसा असावा, भाऊ कसा असावा, मोठा भाऊ कसा असावा, लहान भाऊ कसा असावा, आई वडील कसे असावेत, या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी या अयोध्याकांडामध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. आपल्याला एक प्रश्न पडतो बरं का, की आपण खऱ्या अर्थानं जी माणसं चांगली वागतात त्यांच्या मनात हा प्रश्न पडतो बरं का, की सर्वस्वपणाला लावावे असा आता संघर्ष कोठे आहे? सर्वस्वपणाला लावावे असा संघर्ष आता कोठे आहे? सर्वांनी नाचावे गावे असा शाश्वत आनंद कोठे आहे? सोसेल जो दुःखाचा सागर, सोसेल जो दुःखाचा सागर असा कुंभज आज कोठे आहे? आणि गहरा काळोख संपवू पाहणारा, गहरा काळोख संपवू पाहणारा असा आता सूर्य कोठे आहे? असा आता सूर्य कोठे आहे? हा प्रश्न नीतीने धर्माने वागणाऱ्या माणसाला पडतो. पण ऐका, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला रामचरितमानस देते बरं का. रामचरितमानस हे एक प्रकारचा सागर आहे आणि याच्यामध्ये आपण जेवढ्या वेळेस डुबकी मारू, जेवढ्या वेळेस याच्यात
डुबण्याचा प्रयत्न करू तेवढ्या वेळेस आपण त्या ठिकाणी उसळून वर येऊ बरं का, तरंगून जाऊ, अर्थात तरुण जाऊ. म्हणून हे सुंदर अशा प्रकारचं रामचरितमानस मधील अयोध्याकांडाची सुरुवात आपण करत आहोत. जीवन फार अवघड आहे बरं का, आणि जीवनामध्ये सतत आनंदही कुणाच्याच नाहीये आणि सतत दुःखही कुणाच्याच नाहीये. दुःखही थांबत नाही भीमाताई, दुःखही थांबत नाही आणि आनंदही थांबत नाही. जीवन कसं आहे बघा ना, जीवनात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं, उंचावरून पडावं लागतं. पाण्याला सुद्धा उंचावरून खाली आपटावं लागतंय तेव्हा तो सुंदर दिसतो धबधबा. आणि तसंच जीवन सुद्धा तसंच आहे. आपल्याला त्रास होईल, त्या ठिकाणी दुःख होईल, पण आनंद सुद्धा होणार. कारण रात्रीनंतर दिवस असतोच, यामध्ये काही शंका नाही आहे. आनंदानंतर दुःख, दुःखानंतर सुख येतच राहतं. आलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामना आपल्याला हसत हसत करता आला पाहिजे बरं का, त्याला खरं जीवन जगतोय आपण असं म्हणावं लागेल. आणि याच अर्थाने मला सांगायला आवडेल की अयोध्याकांड एक श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा मूलाधार आहे. अयोध्याकांडामध्ये विशेषत्वाने भरतजींचं चरित्र आपल्याला ऐकायचंय बरं का. काय भरतजींचं चरित्र आपण सर्वांनी ऐकलेलं असेल, परंतु ऐका, जेव्हा जेव्हा वक्ता बदलतो ना बरं का मंगलताई, भीमाताई, जेव्हा जेव्हा वक्ता बदलतो ना तेव्हा तेव्हा कथेचा भाव सुद्धा बदलत असतो बरं का. तुम्ही हीच कथा दुसऱ्यांच्या तोंडून ऐकली, त्यांचा भाव वेगळा आहे सांगण्याचा, सांगण्याची शैली वेगळी आहे, भाव व्यक्त करण्याची आपापली एक पद्धत आहे वेगवेगळी. म्हणून कथाकार बदलला की कथेमध्ये थोड्याफार फरकाने भाव बदलतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपण या जन्माला आलो का आलो हा प्रश्नही आपल्याला पडला पाहिजे. मी नेहमी सांगत असते, आपल्या अगोदर माणसं काही कमी नव्हती. आपण जन्माला आलो याचा अर्थ असा आहे की भगवंताला आपल्याकडूनही काहीतरी करून घ्यायचंय नक्की, त्यासाठी आपण जन्माला आलोय बरं का. पण आपण काय करतो, जन्माला येतो, मग 10, 12, 15, 20 वर्षाचे झालो की शिक्षण संपल्यानंतर एखाद्या ठिकाणी नोकरीला लागतो, कामधंदा करतो, पैसा कमवण्याच्या भानगडीत पडतो. पैसा जरूर कमवा, पैसा कमवू नका या मताची मी अजिबात नाहीये. एकाच्या घरामध्ये किलोने सोनं असावं असं मला वाटतं, एकाच्या घरात किलोवर सोनं असावं. पण ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवताय ना त्याच तिजोरीमध्ये एका बाजूला संस्कृती जतन करून ठेवा, तेव्हा तुमच्या सोन्याला काहीही होणार नाही बरं का. लंका सोन्याची होती पण जळाली, कारण धर्म नव्हता, नीती नव्हती, संस्कृती नव्हती. द्वारका सोन्याची होती पण बुडाली, कारण नीतिमत्ता शेवटी राहिली नाही. हे वास्तव आहे बरं का. आपणही कमवलेल्या धनावर जास्त गर्व, जास्त अभिमान तोरा अजिबात दाखवायचं नाही. कारण इथं जन्माला आलेला प्रत्येक जण जाणार आहे आणि जाणाऱ्यांना अजून 10 रुपये सुद्धा सोबत नेले नाही. 10 रुपये सुद्धा तुम्ही म्हणता 10 रुपये काय ताई, 1 रुपया सुद्धा नाही. पण मी सांगेल तुम्हाला, मी जरा वेगळं सांगणारी पोरगी बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगते. 1 रुपया प्रत्येक जणाला दिला जातो बाबा, 1 रुपया प्रत्येक जणाला दिला जातो. देतात ना तुमच्याकडं. आतापर्यंत कोणी श्रीमंताचा माणूस मेला का 2000ची नोट चिटकवली का त्यानं? नाही चिटकवली. काय चिटकवतात? 1 रुपयाचा ठोकळा. चिटकवणारे माणसं आपल्याच घरातली माणसं म्हणतात, कमवलोच नाही एवढं, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केलीस, मर 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 मरलास, पोटाला कधी वेळेवर खाल्लं नाही, इतकं कमवलंस ना, तू कमवलेल्या बँकेच्या सगळ्या अमाऊंटवर आम्ही कब्जा मिळवणारच. पण हा 1 रुपया आहे ना, हा 1 रुपया तुला देतोय आम्ही, लावला कपाळाला, 1 रुपया तुला देतोय. जर तुझ्यामध्ये हिम्मत असेल, क्षमता असेल, तर हा 1 रुपया फक्त तू घेऊन जाऊन दाखव आम्हाला. ते म्हणतात प्रत्येक गोष्टी मागे, मी नेहमी सांगत असते, ईच अँड एव्हरीथिंग इज अ रिझन. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आपण ज्या ज्या गोष्टी करतो ना त्या प्रत्येक गोष्टीला कारण असतं. लग्नामध्ये असो आणि आणखी कुठल्याही कार्यक्रमामध्ये असो, ज्या परंपरा आहेत ना त्या परंपरेला फक्त शास्त्रीयच कारण नाही, तर त्यामागे वैज्ञानिक सुद्धा कारण आहे. बघा,
उदाहरणार्थ सांगेल, आपल्या दारात तुळस असावी प्रत्येक जण म्हणतं आणि प्रत्येकाच्या दारात तुळस आहे. तुळस फक्त पूजनीय आहे म्हणून आपण दारात लावायची नाही बरं का जकात येत आहे. पूजनीय आहे तुळस म्हणून आपण आपल्या दारात लावायची नाहीये. तर त्याचं वैज्ञानिक कारण आहे का? कारण तुळस हे एकमेव रोपट आहे, एकमेव त्या ठिकाणी वृक्ष आहे. वृक्ष म्हणण्यापेक्षा आपण त्याला सुंदर प्रकारचं एक छोटंसं रोपटच असतं, ते खूप काही मोठी तुळस होत नाही. बघा ना, एकमेव ते तुळशीचं रोप आहे, ती तुळस आहे बरं का पवित्र. ती कार्बन डायऑक्साईड सोडत नाही, ती फक्त आणि फक्त ऑक्सिजन सोडते. म्हणून ती आपल्या दारात कायम असावी. ऑक्सिजनचं आपल्याला वितरण होत राहतं. म्हणून प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय आध्यात्मिक कारणासोबत वैज्ञानिक कारण सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण त्याचाही शोध घेत गेलं पाहिजे. मी सांगत होते, आपण धनाने जास्त श्रीमंत झालो तरी सुद्धा अजिबात कधी उतायचं मातायचं नाही बरं का. आणि खऱ्या अर्थानं मला तर असं वाटतं की देवानं तेवढंच द्यावं. मी तर नेहमी म्हणते देवाला, हे प्रभु राम उतना ही देना जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाए. देवा एवढंच दे. वाजवायच्यात का तुम्हाला टाळ्या? मग जोरात वाजवत जा जरा आणि मोकळ्या मनानं वाजवा. म्हणजे कोणी कोणी त्यांना वाटतं मी चिकटी वाजवा लागली का बाई, हे नाही वाजवीत ते नाही वाजवीत. असं काही नाही, कुणी तुम्हाला काही करणार नाही. असं काही नाही, टाळ्या वाजवलं की कुठं पावती फाडावी लागेल नाही का. ते रामकथा होती आणि प्रतिभाताईच्या कथेमध्ये तुम्ही किती टाळ्या वाजल्या, काढा त्याचे पैसे, असं काही होणार नाहीये. वाजवायचे असं तर बिंदास वाजवा. आपल्या टाळीने एखाद्याला शेजारच्याला जर समाधी लागली, ती समाधीतून बाहेर येऊ शकतात. माझी काही हरकत नाही, जोरात वाजवली तरी हरकत नाही. बघा मी काय म्हटलं, प्रभु राम उतना ही देना जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं और साधु भी भूखा न जाए, क्योंकि जरूरत से ज्यादा रोशनी इंसान को अंधा बना देती है. जास्त धन असेल तर माज चढतो माणसाला. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून जगत असताना धनाचा त्या ठिकाणी धन अवश्य कमावं, पण तुकोबरांनी सांगितलं ना तसं कमावं. जोडोनी धन उत्तम व्यवहार, जोडोनी धन उत्तम व्यवहार, जोडोनी धन उत्तम व्यवहार, जोडोनी धन उत्तम व्यवहार, उदार विचारे वेच करे, उत्तमाची गती तेच पावेल, उत्तमाची गती तेच पावेल, उत्तमाची गती तेच पावेल, उत्तमाची गती तेच पावेल. जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडोनी उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारातून धन जोडायचे हे आपल्याला समजलं पाहिजे. पण आपल्याला समजतच नाही हो जीवन कशासाठी भेटलंय. बरं जीवन म्हणजे काय कळलं का आतापर्यंत आपल्याला? जीवनात आलोय तर आपण या जन्माला आलोय. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन अबाउट लाईफ? नेमकी जीवनाची व्याख्या काय? तसं पाहायला गेलं एव्हरीबडी हॅज डिफरन्स
definition about life. Suppose, for example, cricketer says cricket is life, actor says acting is life, writer says article is life, poet says poem is life, singer says singing is life, teacher says teaching is life, housewife says work is life, little child says play is life. But I must say, life is a very small gap between birth and death, so that in this gap be happy and try to make others happy. Enjoy every moment of life. काही जण म्हणतील म्हणजे कळलेलं आहे, बऱ्याच जणांना कळते. माझ्यासमोर एज्युकेटेड हाय एज्युकेटेड माणसं इथं आहेत, असं काही नाही आहे. आणि मला फार येतं आहे म्हणून मी कधीच बोलत नाही बरं का. मी नेहमी सांगत असते, इंग्लिश लँग्वेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर द कम्युनिकेशन. दळणवळणाच्या साधनासाठी इंग्रजी भाषा अत्यंत गरजेची आहे. आपल्या लेकरांना आपण ज्ञान पूर्णपणे दिलं पाहिजे बरं का. आज माझी मुलगी माझ्यासोबत कधीच मराठीत लवकर बोलत नाही. तिच्यासाठी मला काही नाही सापडणारे शब्द जगात येत आहेत, ते पण मला डिक्शनरीमध्ये पाहून घ्यावे लागतात. म्हणजे आपल्यापेक्षा चांगल्या व्यक्तीकडे आपण बघत गेलो का आपण शिकत जातो, आणि खालच्या लोकांकडे बघत गेलं का असं म्हणलं का ह्याला तर माझ्या इतकं पण येत नाही, आपल्याला खूप येत आहे, मग माणूस काहीच शिकू शकत नाहीये. पण आपल्यापेक्षा ज्यांना जास्त येत आहे, सांगू तुम्हाला, प्रपंच करत असताना कधीही आपल्यापेक्षा खालच्या म्हणजे आपल्यापेक्षा परिस्थितीनं गरीब असणाऱ्या माणसाकडं पाहून प्रपंच करा, आणि परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा उंच व्यक्तीकडे पाहून परमार्थ करा, तेव्हा तुमचा परमार्थ सफल होणार बरं. त्याला इतकं पाठ आहे ना, मी पण करणार आता त्याच्यापेक्षा जास्त, तर तुमचा परमार्थ नक्की सुकर झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. का भेटले आपल्याला जीवन? जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधलं अगदी छोटासा अंतर, दॅट इज कॉल्ड लाईफ. त्याचं नाव जीवन आहे. मग ते किती असेल सांगता येत नाही. 100 वर्षाचं आयुष्य दिलंय खरं देवानं, पण कोण 100 गाठतंय आता? कोण गाठतंय 100? इथं 50 वर्ष सुद्धा पूर्ण व्हायनात माणसाला, अगोदरच ऑनलाईन तिकीट बुकिंग चालू आहे. मग आहे ना, तो जोपर्यंत आहे जीवन आहे ना, तोपर्यंत आपल्याला समजलं पाहिजे, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मगर वक्त बीता जा रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतनी दौलत कमा कर? न कब्र में अलमारी है, न कफन में जेब है, और ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. मृत्यू इथं आल्यानंतर तो त्याला आपण म्हणलो, हे बघ माझ्या आयुष्याची कमाई ही एवढी कमाई त्याला द्यायची, त्याला म्हणायचं मला अजून 2-4 दिवस दे ना वाढवून, वेळ नाही भेटू शकत. आपल्याला मोजून श्वास दिलेले आहेत, श्वास संपले की इथून जावं लागतंय बरं का. म्हणून धनाने कधीही सुख प्राप्ती होत नाही. धनाने तुम्ही भौतिक वस्तू विकत घेताल, तुम्ही क्वाट विकत घेताल, क्वाटवर 10,000ची गादी घेताल, पण झोप कुठून घेणार? झोप कधी येते माणसाला माहिती आहे चांगली? ज्यावेळी आपण कधीही पाप कर्म करत नाही ना, आपण कधीच कोणाला दुखवत नाही, तेव्हा आपल्याला चांगली झोप लागते. काही माणसं म्हणतात अहो एवढ्या गोळ्या खातो पण झोपच येत नाही. येणारच नाही तुला. सगळ्यांचे मुंडके मोडून तू बसलाय, तुला झोप येईल कशी? सुखाची झोप तेव्हा लागते, बालपणी चांगले कर्म केले की तारुण्य चांगलं जातं, तारुण्यात चांगले कर्म केले की म्हातारपण चांगलं जातं, आणि म्हातारपणात चांगले कर्म केले की मृत्यू आपला सुखकर होतो बरं का. म्हणून आपण चांगले कर्म करत राहिले पाहिजेत. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र आणि सर्व बांधवांचा संसार सुंदर प्रकारे सुरू झालेला आहे. अयोध्यावासियांच्या अंगावर सुखाची एवढी वर्षा होते, एवढा वर्षाव होतोय सुखाचा. प्रभूला पाहून, सीतामैयाला पाहून ती अयोध्यावासी थकत नाहीयेत. काय गोड, काय सुंदर आम्हाला भाग्य भेटलंय, आमच्या भाग्याला पारावार नाहीये. आम्ही त्या प्रभूला दररोज पाहू शकतो. आणि 11 वर्ष गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, 11 वर्ष त्या ठिकाणी सुंदर संसार त्यांचा चालू होता. आणि आता एक त्या ठिकाणी असणारे दशरथ राजा, त्यांना असं वाटू लागलं की आता आपण आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करायला पाहिजे.